श्री स्वामी चरित्र सारामृत पंचमोऽध्यायः। श्री गणेशाय नमः। भवकानन वैश्वानरा अज्ञानतमच्छेदका भास्करा पूर्णसाक्षी परात्परा भक्ता खरा सदयतु। गंगाजळ जैसे निर्मळ तैसे तुझे मन कोमल, तुझसी स्तविता प्रेमळ सत्वर त्या ते पावसी। विशेष गंगा जळाहून आपले असे महिमान, पापताप आणि दैन्य तुमच्या स्मरणे निवारती। स्वामी चरित्र करा या श्रवण, श्रोते बैसले सावधान। प्रसंगाहुनी प्रसंग पूर्ण रसभरित पुढे पुढे, ज्याचे सबळ पूर्व पुण्य तया झाले स्वामी दर्शन। ऐसे चोळप्पा आदी करून भाग्यवंत सेवे करी। अक्कलकोट नगरात एक तप पर्यंत स्वामी राजवास करीत, भक्त बहुत जाहले। वार्ता पसरली चहूकडे, कोणासी पडता साकडे। धाव घेती स्वामींकडे राजे रजवाडे थोर थोर। म्हणती भोसल्यांचे भाग्य परम, स्वामी रत्न लाधले उत्तम। नृपती ही भक्त निस्सीम, स्वामी चरणी चित्त त्यांचे। तेव्हा कित्येक नृपती स्वामी दर्शन घेऊ इच्छिती, आणि आपुल्या नगराप्रती आणू म्हणती तयासी। बडोद्या माझी त्या अवसरी, मल्हार राव राज्याधिकारी। एकदा तयांचे अंतरी विचार ऐसा पातला, अक्कलकोटाहुनी स्वामींसी आणावे आपुल्या नगरासी। मग कोणे एके दिवशी सभे माझी बैसले, दिवाण आणि सरदार मान करी तैसे थोर थोर। बैसले असता समग्र, बोले नृपवर तयाप्रती। कोणी जाऊनी अक्कलकोटासी, येथे आणील स्वामींसी। तरी आम्ही तयासी नाम देऊ बहुत, त्याचा राखू सन्मान। लागेल तितुके देऊ धन, ही वटपुरी वैकुंठ भुवन। वसता स्वामी होईल कार्य जाणून कठीण, कोणी न बोलती वचन। कोणा एका लागून गोष्ट मान्य करवेना, तेव्हा तात्या साहेब सरदार होता योग्य आणि चतुर। तो बोलता झाला उत्तर नृपा लागी परियेसा। आपुली जरी इच्छा ऐसी, स्वामींसी आणावे वटपुरीसी। तरी मी आणेन तयासी, निश्चय मानसी असो द्या। ऐसे ऐकोनी उत्तर संतोष लातून नृपवर। तैसी सभा ही समग्र आनंदित जाहली। संजीवनी विद्या साधाया करिता, शुक्राजवळी कच जाता। देवी सन्मानिला होता बहुता आनंदे करोनी। नृपतीसह सकळ जने त्या परी तात्यासी सन्माने। गौरवोनी मधुर वचने यशस्वी हो म्हणती तया। बहुत धन देता नृपती, सेवक दिधले सांगाती। जावया अक्कलकोटाप्रती आज्ञा दिली तात्या ते। तात्या साहेब निघाले सत्वर अक्कलकोटी आले। नगर पाहुनी संतोषले जे केवळ वैकुंठ। पाहुनी स्वामींची दिव्य मूर्ती आनंदित झाले चित्ती। तेथील जनांची पाहुन भक्ती धन्य म्हणती तया ते। अक्कलकोटीचे नृपती स्वामी चरणी त्यांची भक्ती। राजघराण्यातील युवती त्याही करती स्वामी सेवा, आणि सर्व नागरिक तेही झाले स्वामी सेवक। त्यात वरिष्ठ चोळाप्पादिक सेवे करी निस्सीम। ऐसे पाहुनी तात्यासी विचार पडला मानसी। या नगरातून स्वामींसी कैसे नेऊ आपण। अक्कलकोटीचे सकल जन स्वामी भक्त झाले पूर्ण। स्वामींचेही मन रमोन गेले असे त्या ठाया। प्रयत्नांती परमेश्वर, प्रयत्ने कार्य होय सत्वर। नडवोनी युक्ती थोर कार्य आपण साधावे, असा मनी विचार करोनी कार्य आरंभिले तात्यांनी। संतुष्ट रहावे सेवेकजनी, ऐसे सदा करिता ती। करोनी नाना पक्वाने, करीती ब्राह्मण भोजने। दिधली बहुसाल दाने, याचक धने तृप्त केले। स्वामीची या पूजेप्रती नाना द्रव्ये समर्पिती। जेणे सेवे करी संतुष्ट होती, ऐसे करती सर्वदा। प्रसन्न व्हावे भक्तवत्सले, कार्य साधावे आपुले। म्हणून नाना उपाय केले, द्रव्य वेचिले तात्यांनी। ऐशी आने काही न झाले, केले तितुके व्यर्थ गेले। तात्या मनी खिन्न झाले, विचार पडला तयासी। मग लढविली एक युक्ती, एकांती गाठून चोळाप्पाप्रती। त्याज लागी विनंती करती, बुद्धिवाद सांगती त्या। जरी तुम्ही समर्थासी, घेऊन याल बडोद्यासी। मग मल्हार रावा दरेसी, इनाम देतील तुम्हा ते। मान राहील दरबारी, आणि देतील जहागिरी। ऐसे नाना प्रकारी चोळाप्पा ते सांगितले। द्रव्येण सर्वे वशाहा, चोळाप्पासी लागली आशा। तयाच्या अंतरी भरवसा, जहागिरीचा बहुसाल। मग कोणे एके दिवशी करीत असता स्वामी सेवेसी। यतिराज तया समयासी, आनंदवृत्ती वैसले। चोळाप्पाने कर जोडोनी विनंती केली मधुरवचनी। कृपाळू होऊन समर्थांनी बडोद्याप्रती चलावे। तेणे माझे कल्याण, मिळेल मला बहुत धन। आपुलाही योग्य सन्मान, तेथे जाता होईल। ऐसे ऐकून या वचन, समर्थांनी हास्य करोन उत्तर चोळाप्पा लागोन काय दिले सत्वर। राव मल्हार नृपती, त्याच्या अंतरी नाही भक्ती। मग आम्ही बडोद्याप्रती काय म्हणून चलावे। पुढले अध्यायी सुंदर कथा, पावन होय श्रोता वक्ता। श्री स्वामी राजवदविता निमित्त विष्णुदास असे। इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत
सदा ऐकोत भाविक भक्त. पंचमोऽध्यायः गोडः. श्रीमस्तु शुभं भवतु शुभं भवतु.